आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जेव्हा लोक दुर्लक्षित होतात, लोकांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, त्यावेळी असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या चर्चेमध्ये राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशासाठी केलेलं काम सर्वश्रुत आहे, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे। खरं म्हणजे जेव्हा लोक दुर्लक्षित होतात, जेव्हा त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं, त्यावेळेस असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या आणि मग ते ब्रेकिंग न्यूज होतील अशा प्रकारचं चर्चेमध्ये राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी गेले 2014 पासून जे आतापर्यंत जे देशासाठी काम केलेले आहे हे सर्वश्रुत आहे आणि आम्ही देखील NDAचे घटक म्हणून त्यांच्या सोबत आहोत आणि आज आपला देश पुढे जातोय, देश विकसित होतोय। आज देशाचा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे। $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी जी आहे ती अचीव करतोय आपण। 11व्या नंबरवर 5व्या नंबरवर आर्थिक व्यवस्था आली आहे, 4थ्यावरून 3ऱ्यावर नेण्याचा प्रयत्न आहे। हा जो काही ही जी काही दुखी आहे जी आहे ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते आणि एखाद्या लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आता मोदीजी फक्त देशात नाही तर जगभरामध्ये नंबर 1चे पॉप्युलर लीडर आहेत आणि मग एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले की त्याची गंभीर दखल घेतली जाते। अशा प्रकारचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, हा सूर्यावर थुंकण्याचा आहे आणि म्हणून याचा निषेध आणि निंदा जेवढी करावी तेवढी थोडी आहे। आणि राहुल गांधी देखील विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात आणि पाकिस्तान जे सांगते ते खरं मानतात। 1 तास आपण युद्ध हरलो होतो याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो। ही कसली देशभक्ती आहे? हा देशद्रोह आहे, देशाची बेईमानी आहे आणि हे पाकिस्तानचं प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून देशातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय होणार नाही। त्यांची भाषा बदलली म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही, फक्त बोलून जायचं, चर्चेत राहायचं। ते आता दुर्लक्षित झालेले आहे, कोणी लक्ष झालं की मग त्याच्यामध्ये चर्चेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। केविलवाणा प्रयत्न आहे पक्षश्रेष्ठींकडून काही शाबासकी मिळवणे यासाठी देखील आता त्यांना चर्चेत यायचं आहे। म्हणजे प्रधानमंत्री महोदयांच्यावर टीका केली की पक्षामध्ये मग त्यांची दखल घेतली जाते, परंतु तुम्ही कुणावर टीका करताय? तुम्ही देशप्रेमावर संशय व्यक्त करताय, तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करताय, प्रधानमंत्र्यांवर संशय व्यक्त करताय। ही कुठली तुमची देशभक्ती आहे? हे तुम्हाला पक्षाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं, तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी हा केलेला प्रयत्न, परंतु ही देशातली जनता जी आहे, तुम्ही जेवढं मोदीजींवर आरोप कराल तेवढी या देशातली जनता त्यांच्या सोबत राहणार आहे। सर, पण हे एप्सिनचं नाव घेऊन, एप्सिन फाईलचं नाव घेऊन कुठेतरी मोदींची बदनामी करण्याचं काम सुरू आहे। त्यांना जनता धडा शिकवेल ना। ज्यांनी 2014 पूर्वी पाहिलं 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, कितीतरी स्कॅम आहेत आणि म्हणून तर आज बागुल साहेब आमच्या पक्षात आलेले आहेत आणि म्हणून हे जे काही स्कॅम इतके पाहिले आणि 2014 नंतर एक तरी घोटाळा तुम्ही दाखवा, एक तरी डाग दाखवा, बेदाग प्रधानमंत्र्याला कसं बदनाम करायचं अशा प्रकारचा हा केविलवाणा हा प्रयत्न आहे। महाराष्ट्रातली जनता तर त्यांना उत्तर देईलच, परंतु देशातली जनता देखील त्यांना माफ करणार नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।